हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजामध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार, तर त्याचीच आज मला पूजा करायची आहे आणि त्याच्यामुळे मी साडी पण घातलेली आहे, सर्व आवरलेलं पण आहे। आणि हे कानातले तुम्हाला काहीतरी नवीन वाटत असेल, कारण मी एवढा मोठे कानातले असं डेली वगैरे कधी घालत नाहीये। वेस्टर्न वेअरवरती असं जरा ट्रेंडिंग आहे, आपण मी ती साडीवरती घातलेले आहेत। तर म्हटलं कसे दिसतात पाहूया, छान दिसतायत। तर चला आता पूजा करते आणि सर्व पूजा वगैरे कशी करते ती लास्ट ब्लॉग मध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल पहिल्या गुरुवारचा। तर आज सेम तसंच असणार आहे। तर चला आणि थोडं सजावट वगैरे वेगळं करण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा माझा व्हिडिओ पहा। तर चला, सो तुम्हाला मी माझी साडी दाखवते आता। मला कळा नाही कसं धरू काय, तर अशी म्हणजे आहे, छान आहे। कलर कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा। आणि असं मिरर मध्ये तर मला कधी व्हिडिओ बनवताच येत नाहीये, तरी पण मी ट्राय करत असते। आता पूजा झालेली आहे आणि तुम्ही पण पाहिली मी कशी केली, तर कमेंट करून सांगा कशी केलेली आहे। आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, कारण की मला खूप आवडतं। मी एकदम मनीभावातनं काही करायचं असेल तर करत असते। थोडेच उपवास करते पण ती छान करते, कारण हा उपवासाचं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की जसं की माझ्या आई करणार होती पण तिला तेव्हा जमलं नाही, त्याच्यामुळे मी करतेय। तर अजूनच हे माझ्यासाठी स्पेशल आहे आणि खूप वर्षापासून मी करत आली आहे। तर अजून आता इंटरेस्ट म्हणजे असं वाटत नाही की काही करताना। आणि दिवसभर मी फक्त फळच खाते आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी आपण देवाला नैवेद्य वगैरे टाकून उपवास सोडत असतो। तर तरी पण भूक वगैरे काहीच लागत नाही। आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे रायांसाठी, कारण रायांचं आज घरूनच काम आहे। तर चला, आणि मला असं वाटतं मी छान साडी घातली आहे तर फोटोज पण काढायला हवे येतं, कारण की असं म्हणजे कधी घालत नाही डेली, तर कधीतरी घालते तर फोटो तर काढायलाच हवे। तर मग हे फोटो मी टाकणार आहे माझ्या इंस्टाग्रामवरती। तर माझं इंस्टाग्राम ID जर तुम्हाला माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर चला आता थोडेसे फोटो। सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता टाईम आहे स्वयंपाक बनवण्याचा। आज उपवास आहे गुरुवारचा, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं। वेगळं म्हणजे मला खूप दिवसापासून आहे ना वांग्याचं भरीत खायचं होतं आणि आज मी तेच माझ्यासाठी बनवणार आहे। आणि देवीला पण म्हटलं नैवेद्यासाठी भाजी वगैरे बनवावे, तर त्याची तयारी आता चालू आहे। मध्ये काय व्हिडिओ बनवला नाही, पूजा करून थोडासा आराम केला, खूप कंटाळा आला होता। आणि हीच वांगी वगैरे आणण्यासाठी बाहेर बाजारामध्ये गेलेली, तर दाखवते। सो इकडे वांग पूर्ण आता भाजत आलेलं आहे। आणि इकडे हरभऱ्याची भाजी, म्हणजे हरभरा असतो ना ती आपली पालेभाजी, ती गावाकडून आणलेली, तर ती अशी मी बनवली इकडे छान। आणि इकडे वांग्याच्या भरीसाठी कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो वगैरे आता कट करून त्याला फ्राय करणार। नंतर मग बाजरीच्या भाकरी आणि नंतर देवीची कथा वाचायची, मग जेवायचं। तर चला, आणि उद्या कुठेतरी आम्ही चाललेलो आहोत। सडनली प्लॅन, म्हणजे सडनली नाही, मागच्या 2-3 दिवसापासून ठरत होतं जायचं नाही जायचं। तर आता ते कन्फर्म झालेलं आहे जाण्यासाठी उद्या। तर त्याची आता थोडी पॅकिंग पण करावी लागेल, कपडे वगैरे। एक दिवसासाठी चाललेला आहोत आम्ही,
आणि कुठे चालत हे तुम्हाला उद्या कळेलच. तर चला आजचं तर पटपट आवरूया. सो आता कथा वाचून झाली आहे आणि आता खरं भूक लागली आहे. तर चला पटकन मी जेवते आहे. तुम्हाला सांगितलंच मी वांग्याचं भरीत बनवलं आहे आणि मला ते खूप आवडतं आणि खूप दिवसापासून म्हणजे ते होतं ना काहीतरी देवाचं करेपर्यंत खात नव्हतं. तर ते आता झालेलं आहे. तर आज मी खाणार आहे. अगोदर वांग्याची भाजी खाल्ली मी, पण वांग्याचं भरीत आता खाते आहे. तर चला. सो आता सर्व कामावरून बसली आहे. तसं तुम्हाला सांगितलं की आम्ही उद्या कुठेतरी बाहेर चाललो आहे. त्याच्यासाठी सर्व किचन वगैरे आवरून आता बसली आहे. 9:30 वाजलेत आता आणि गुरुवार होता त्याच्यामुळे स्वामीच्या मंदिरात पण गेलेलो. आणि उद्याची पॅकिंग म्हणजे आम्ही एक रात्रसाठी जाणार आहे फक्त. त्याच्यासाठी मग एवढं काही पॅकिंग करायची गरज नव्हती. फक्त एक एक जोडी टाकली कपड्यांची आमच्या आणि थोडं ब्लँकेट वगैरे, कारण खूप थंडी आहे. तर फक्त ब्लँकेटनेच आमचे दोघांचे छोटेले 2 ब्लँकेट घेतले, त्यानंच बॅग भरली आहे. आणि बॅगची पॅकिंग करताना काय दाखवलंही नाही आहे कारण माझी तब्येत थोडी बरी नाही आहे. पण आता रायानं जायचं ठरवलं तर ते जावेच लागेल. आणि खूप दिवसानंतर असा हा प्रसंग आला आहे कारण खूप दिवसापासून आम्हाला जायचं त्या ठिकाणी पण जाणं होत नव्हतं. तर म्हटलं मग माझ्यामुळं नको आता कॅन्सल व्हायला. मला जरा सर्दीसारखं व्हायला लागले आणि खूप थंडी पण आहे. तर अजून तब्येत खराब होऊ शकते येऊस तरी माझी. तरी चला जाऊया, बघू काय होते तर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्या किंवा परवा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.